सिंहासन मी होईल ज्यावरी गुरु बसतील, अशी अखंड मी करील सेवा त्यांची. श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, ते मीच होईन क्षणार्धात. तेथे श्रवणाच्या अंगणी मीच शब्द होईन प्रतिक्षणी, अर्थ तो होऊनी प्रकटेन मीच. श्री गुरूंचे डोळे पाहतील जे जे सोहळे, ते बा सगळे होईन मीच. गुरुना जे जे रुचेल ते सर्व मी होईल, सुगंधही होऊन जाईल सेवेसाठी. रहावे गुरु सेवेत होऊन समस्त वस्तु जात, ऐसेच तयाचे मनोगत. सदा सर्वदा जोवरी देहाचे असणे, तोवरी ऐसीच सेवा करणे. देहांती ही तीच वृत्ती असणे, अंतरी त्याच्या देहांती माती होऊन, तेथेच मी राहीन जेथे श्री गुरूंचे चरण वास करती. ते पाणी मी होईल जया श्री गुरु स्पर्श करतील, सर्व मी होऊन जाईल तयांच्या साठी. तेज मी होऊन श्री गुरूंना ओवाळीन, टाकीन उजळून भुवन श्री गुरूंचे माझ्या. माझा तो प्राण चवरी पंखा होईन, श्री गुरूंची सेवा करीन होऊन वायू. सोडेन जीव भावाचा पाश, जेथे श्री गुरु करती निवास, ते सर्व आकाश होईन मी. ऐसा मरो की जिवंत सतत राहीन मी सेवेत, करीन काळ अनंत सेवा गुरुची. इतकी सारी सेवा करून न भरेच तयाचे मन, अखंड सेवेची इच्छासण अंतरी त्याच्या. रात्र दिवस न पाहता सतत सेवेची राबता, अंतरी सदैव प्रसन्नता सेवेसाठी. सेवेचे नावे तयाने गगनाहून थोर व्हावे, सदैव करी प्रेम भावे सेवा ऐसी. हृदय वृत्तीच्या पुढे ते तयाचे शरीर धाव घेते, आणि कृती स्पर्धा करते मनाशी त्याच्या. श्री गुरूंनी गमतीन एखादा शब्द उच्चारण, आणि याने ओवाळून टाकण जीव आपला. ऐसा गुरुसेवेत झिजणारा, गुरुसेवेत रमणारा, गुरु आज्ञेत राहणारा सदैव जो. जो गुरुकुळा कारणे कुलीन, सर्वाशी सौजन्य ठेवून, गुरुसेवा करण व्यसन त्याचे. गुरुसंप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम, गुरुसेवा नित्य कर्म तयासाठी. गुरुतयाची देवता गुरुमाय आणि पिता, जो गुरुसेवे परवता मार्ग नेणे. श्री गुरूंचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार,
सर्व गुरुसेवका सहोदर मानले त्याने. तयाच्या त्या मुखात गुरुनाम असे वसत, गुरुवाक्य त्याच्या मनात सदैव राही. शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, तया तो पवित्र मानी तीर्थाहून. श्री गुरूंचे उष्टे लाभेचे अवचटे, तो तेणे लाभे विटे समाधीसी. श्री गुरूंचे घडता चालण, माती कणांचं जे उडण, तया कपाळी लावून पवित्र होई. हे असे सांगू किती, काय वर्णू तयाची भक्ती. पवित्र तयाची मती बोधा कारणी. जया ऐसी भक्तीची आवड, मनी गुरुसेवेचे चाड. तया सेवे वाचून गोड, न लागे काही. तो तत्वज्ञानाचा ठाव, तो ज्ञानाचेच गाव. तोच असे देव ज्ञानी भक्त. ऐशा भक्ताच्याच कारणे जगी ज्ञान पसरणे. सत्य ज्ञानाचे ते नांदणे अंतरी त्याच्या. ब्रह्मज्ञाना खातर माझ्या जीवी इच्छा फार, म्हणून शब्द अनावर झाले माझे. एरवी हात असून खुळा, भजन अवधानी आंधळा. सेवे लागी मी पांगळा, असून पाय. मुकामी गुरुवर्णनात, आळशी कर्म करण्यात. परिज्ञानाची असे इच्छा वसत मनी माझ्या. तेणेची पै कारणे घडले विस्तृत हे बोलणे. अंतरीच्या ओढी कारणे बोललो सारे. आता बोलेल तो श्री कृष्ण, जो सर्व सृष्टीचे कारण. आणि ऐकतसे अर्जुन आज येथे. शुचित्वाचे वर्णन आता मी करीन. शुद्ध अंग आणि मन कापुराचे जैसे. जैसा रत्नाचा प्रकार अंतर्बाह्य चमकदार. तेजस्वी सूर्य प्रखर जैसा असे. अंतरीच्या शुद्धते कारणे बाहेर शुद्ध कर्म घडणे. आत बाहेर शुद्धता असणे लक्षण अर्जुना. कर्म करताना भासे परी अंतरी शुद्ध असे. कर्माचे बंधन तैसे न घडेच की. जसे माती ती वापरून आरसा स्वच्छ करण. तैसे कर्म करून न घडे बंध. आत आणि बाहेर शुद्धताची अपार. सदैव प्रज्ञा प्रखर तेवत असे. एरवी तरी पांडुसुता आत शुद्ध नसता. बाहेर ती कर्मठता विटंबनाच की. मृत जैसा शृंगारिला गाढव तीर्थी न्हाणिला. कडू भोपळा माखिला गुळाने जैसा. ओसाड घरा तोरण बांधणे. कमरेचे सोडून डोई घेणे. वा शृंगार ते करणे विधवेने जैसे. वरवरचा मुलामा केवळ जळोती चमक पोकळ. शेणाचे जसे रंगीत फळ बिनकामाचे.
तैसे कर्म शुद्ध ते वीण, तो नुसताच बाशिण, ते मदिरेचा घडा बुचकळण, गंगे माझी. प्रथम अंतरी ज्ञान भावे, मग बाह्य बदलते स्वभावे, केवळ बाह्य कर्मेन संभवे ज्ञान कधी. म्हणून बाहेर सत्कर्म करणे आणि अंतरी ज्ञान असणे, हीच बा ज्ञान लक्षणे. अर्जुना माझ्या, मनीचे भेदाभेद गेले, मन ब्रह्ममय झाले, मग असे जे उरले ते शुचित्व अर्जुना. म्हणून सद्भाव जीवगत, सदैव असे आचरणात, स्फटिक गृहीचे डोलत, दीप जैसे. जयाचे कारणे घडे विकल्पाचे उपजणे, आणि आचरण ते बिघडणे जीवाचे अर्जुना. ते ऐके देखे वा भेटे, परिमनी काहीच न उमटे, जसे आकाश न फाटे कधी अर्जुना. एरहवी इंद्रियांचे निमेळे, विषयात भासे लोळे, परिविकारांचे निविटाळे लिंपेच ना. चालता त्या वाटेवरी, शुद्धी वा अशुद्धी जरी, वाट न विटाळे तिया परी, आचरण त्याचे. कापती पुत्रा ते आलिंगी, एक चिरती तरुणांगी, तेथ पुत्र भावाच्या अंगी, न उपजे कामू. तैसे हृदय शुद्ध असणा, संकल्प विकल्प ते संपणा, परिकर्तव्य अकर्तव्याची जाण, असे तेथे. जसा हिरा न भिजे पाण्यात, वा खडा न शिजे आधणात, तसा नाही लिप्त होत विकाराने कधी. तया लाव शुचित्व पाण, पार्थागा संपूर्ण, तेथेच बा असणं ज्ञानाचं अर्जुना. मनी समत्व असणं, तेच ज्ञानाचं लक्षण. समत्व आणि ज्ञान भिन्न नाही, त्या प्रारब्धा कारणे घडे देह भोग भोगणे. परिमन समत्वाचे डळमळणे न घडे कधी. जस गायीचं मान न जाई वासरा सोडून, वा पतिव्रतेचे ते आलिंगन भोग नाही. धनापासून दूर जाता, धनची असे लोभ्याचे चित्ता, तैसे देह भोग भोगता नचळे चित्त. धावणाऱ्या अभ्रासवे, जसे आकाश न धावे, नक्षत्रांसोबत न घुमावे, ध्रुवाने जैसे. वाट सरो सोबत, वाट नाही जात येत, वा वृक्ष नाही ती सोडत, जागा जैसी. तैसे तया ठाई चलन वलन, या पंचभूता कारण, तरी मती स्थिर असण तयाची अर्जुना. वावटळीचे बळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसे विकारांमुळे तो चळेच ना. दारिद्र्य दुःखाने न तपे, भय शोकाने न कंपे, मृत्यू कारणे न विलापे देहाच्या कधी. भय आशा कारण, अथवा होता व्याधी प्रकटन, कधीच होत नाही खिन्न चित्त त्याचे.
होता निंदा अपमान दंडन वा काम क्रोधाच प्रकटन, तरी स्थिरता कधी न भंगण मनाची त्याच्या. आकाश विरून जावो वा धरणी कंप होवो, तरी मन समत्वाचा ठावो न चळे कधी. फुलांनी मारता हत्तीला तो का कधी बुजला, तैसा हा न विचलित झाला निंदेने कधी. लाटा उठता क्षीरसागरात पर्वत मंदार नाही थरथरत, जशी आग नसे लागत आकाशात कधी. तैशा उर्मी त्या येता न चढळे याची समता, कितीही आघात झेलता विचलित नाही. स्थैर्य जया म्हणतात तो गुण असे येथे वसत, सदैव तो समतेत राही अर्जुना. ऐसे स्थैर्याचे लक्षण सदैव जयाच्या अंगी असण, तेच बा ज्ञान आहे अर्जुना. संबंध जैसा घराला आणि वीर जसा शस्त्राला, वालो भीतो धनाला न विसरे जैसा. एकुलत्या एक मुलावर जसे मातेचे प्रेम अपार, वामधाचा न पडे विसर मधमाशीस जैसा. ऐसे आपले मन जपतो इंद्रियात न तो फसतो, सतत जागरूक असतो प्रतिक्षणी अर्जुना. म्हणे काम प्रबळ होईल आणि आशा ती जागेल, मग जीव माझा जाईल म्हणून बिहे. असता बायको भांडखोर दांडकापती घाली आवर, तसा तो इंद्रियांवर अंकुश ठेवी. सतत सजग राहून देहासी कष्ट देण, इंद्रिया संयमित ठेवण आवडे तया. मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराचा मंत्र धरी, यमदम हे पहारे करी जागती सदैव. अधरी नाभी कंठी उभारून बंधत्रयाची घरटी, संकल्प विकल्पाची उठाउठी संपवितो. संकल्प विकल्पते संपदा चित्तलया जाता, समाधी ती लागता ज्ञान होई. ऐसा अंतःकरण निग्रह होता, प्रकटते ज्ञानाची सत्ता. ब्रह्ममयतेची ती वार्ता प्रकटे तेथे. ऐसे जयाचे अंतःकरण सदैव असे स्वाधीन, तो मूर्तिमंत ज्ञान जाण अर्जुना. विषयांच्या त्या संबंधात मनी वैराग्य असे वसत, जसे प्रेता नाही देत मिठी पोणी. जसे ओकलेले अन्न कोणीच नाही करत ग्रहण, आणि जळत्या घरात शिरण न आवडे कोणा. विषते खाण वाघा पुढ्यात जाण, महापुरी उडी घेण चूक जैसे. तप्त लोहाच्या रसात कोणी उडी नसे घालत, आणि उशासी नसे घेत अजगरा कोणी. अर्जुना तेणे पाडे
जयासी विषय वार्ता नावडे, इंद्रियाचे भिडे तो हालेच ना. आळशी तो विषय भोगात, देह असे किडकिडीत. यमदम असती आवडत, अति त्याला. व्रत तप साधना आवडे तयाच्या मना. गर्दीच्या त्या ठिकाणी टाळतसे तो. बहुयोगाभ्यासी हाव, एकांताकडे धाव. नसाहे तया नाव, गर्दीचे अर्जुना. भोगांचे ते भोगणे, तया बाणशय्या वाटणे. ते तर पुआत लोळणे, वाटतसे तया. स्वर्ग सुखाची आस, नसे तयाच्या मनास. ते तर माने तो मास, कुत्र्याचे जसे. ऐशा वैराग्या कारणी, तया आत्मलाभ होणे. मग ब्रह्ममय होऊन रहाणे, जीवाने त्याच्या. ऐसे भौतिकात आणि स्वर्गात, जया सुख नसे वाटत. तेथेच ज्ञान असे वसत, अर्जुना माझ्या. सकाम मनुष्याप्रमाणे, तयाने कर्म ही करणे. परी अहंकार तो धरणे, नसे तेथे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे, तयाने नित्य कर्म करणे. काहीही चूक करणे, न घडे तेथे. परी हे मिया केले, की माझे सिद्धी केले. ऐसे कधीच न भटले, तयाने अर्जुना. जैसे ते सहजपणे, वायूने सर्वत्र विचरणे. वा आपोआप ते उगवणे, सूर्याचे जैसे. वेद स्वभावात बोले, गंगा कारणाविण चाले. तैसे सदैव वागणे भले, तयाचे अर्जुना. ऋतू येता फळती, परिफळलो हे नेणती. ऐसी वृक्षा परिवृत्ती, तयाची सदैव. तैसे मन कर्म वाचेन, तयाने निरहंकारी असणा. जसा दोरा घेतला काढून, माळेतून अर्जुना. संबंधे विण जैसी, अभ्रे असती आकाशी. शरीराची कर्मे तैसी, तयाची अर्जुना. दारुड्या अंगीचे वस्त्र, चित्रा हातातील शस्त्र. बैलावर जसे शास्त्र, बांधले आहे. तया पाडे देही, मी आहे हे भान नाही. निरहंकारता पाही, नाव तिचे. हे संपूर्ण जेथे दिसे, तेथेची ज्ञान असे. यात संशय काही नसे, बिलकुल अर्जुना. जन्म मृत्यू यातना, प्रत्यक्ष प्रकटल्या विना. तो जाणे त्या सर्वांना, आधीच बा. मांत्रिकास पिशाच्याचा, योग्यास त्या अडथळ्यांचा. गवंड्यास काम बिघडण्याचा, अंदाज जसा. वैर पूर्वजन्मांचे तो, साप जसा न विसरतो. तसे गतजन्मीचे दुःख तो, न विसरतो कधी. वाळू कण डोळ्यात नविरे,
शस्त्र जखमेत न जिरे, तसे भूतकाळीचे न विसरे, तो दुःख कधी. म्हणे पुआतून प्रकटलो, मूत्रमार्गे पहा आलो, घाम मी चाटून बसलो, स्तनीचा पहाना, उमजून ऐशिया परी, जन्माचा कंटाळा धरी. म्हणे आता ते न करी, जेणे जन्म होय, हारले जिंकाया माघारी. डाव खेळे जैसा जुगारी, बाहोत असे बापाचा वैरी. पुत्र जैसा मारता थोरल्या भावास, धाकटा तयार सूड घेण्यास. तसा नष्ट करण्या जन्मास सज्ज हा. जन्म घेतल्या कारण, शर्मिंदा त्याचे मन. स्वाभिमान्या जसा अपमान, न होई सहन. मृत्यूच पुढे आहे, हे तो जाणोनी जिये. म्हणून सावध होऊन राहे, आजची तो. पुढे डोह म्हणता, मग आधीच पांडुसुता. पोहणारा आयता, सावध होई. युद्धाचा प्रसंग येता, योद्धा जशी धरतो धैर्यता. आणि शस्त्रतेन लागता, करी ढाल पुढे. भविष्यातील धोका पाहून, आजच सावध होण. जसे औषध ते घेण, टाळण्या मरण. जसे ते अचानकपणे, जळजळत्या घरात सापडणे. मग विहीर ते खणणे, शक्य नाही. दगड डोहात बुडाशी गेला, तैसा भवचक्रात जो बुडाला. मग तो का कधी वाचला, सांग अर्जुना. होता बलवानाशी वैर, सजग रहाणे 8 प्रहर. तसा तो आत बाहेर, सजग राही. जशी केळवली नोवरी, का संन्यासी जियापरी. तैसा न मरता तो करी, मृत्यू सूचना. अर्जुना येणे प्रमाणे, जिवंतपणी जीवभाव सरणे. आणि ब्रह्ममय होणे, ज्ञान अर्जुना. जन्म मृत्यूच्या वार्ते ते, हृदयी शल्य होते. म्हणून जन्म मृत्यू ते, निवारले त्याने. असता शरीर तरुण, त्या तारुण्यात वृद्धत्व पाहून. सावध होऊन, राहतसे तो. म्हणे आजच्या अवसरी, पुष्टी दिसे जी शरीरी. ते होईल पहा काचरी, वाळली जैसी. भाग्य सरल्या कारण, पहा हात पाय जाती वाळून. मग करणे प्रधाना वीण, राजकारभार. भोग घेण्याची शक्ती, निघून जाईन पहाती. मग निरर्थक कथा ती, शरीराची होईल. जसे त्या आषाढ महिन्यात, गुरे खुरी लागतात. तसा माझ्या शरीरात, प्रकटेल रोग. पहा त्या कमळाशी, डोळे स्पर्धा करती धाडशी. ते होतील बा जैशी, पिकली पडवळे. जाईल भुवई लोंबून, जुन्या झाडसाली प्रमाण.
आणि उरही कुजेन आसवानी अर्जुना. जस त्या सरण्यानं बाभळीचे खोड घाड करण, तसे तोंड थुंकीन भरेल अर्जुना. स्वयंपाकाच्या मोरी पुढे जसे येते घाणीत बुडबुडे, भरतील तशी नाक पुढे शेंबडानी पहा. पानाचा विडा खाऊन दात विचकावून बोलण, त्या तोंडाची पहाशान जाईल लया. तोंडात बेडके येतील दातही पडून जातील, आणि लाळ ती गळेल तोंडातून अर्जुना. कर्जात त्या अडकता न होते कधी मुक्तता, जसे नाठाळ ढोर बसता कुठेच ना. प्रकटता वाऱ्याची गती कुसळे हवेत उडून जाती, तशा दात दाढा उमळती आपोआप. आषाढाच्या महिन्यात डोंगर जसे पाझरतात, तसे लाळांचे लोट गळतात तोंडातून पहा. तोंडा बोलता न येईल, कान ऐकणे सोडतील, शरीर होईल बेडौल माकडा परी. गवताचे ते बुजगावणे, त्याने वाऱ्या बरोबर हालणे, तैसे सर्वांगाचे थरथरणे होईल तेव्हा. पाय वाकडे होतील, हात वळून जातील, असे सोंगते होईल शरीर अर्जुना. मलमूत्रांची द्वार सतत ती गळणार, आणि मृत्यूचा नवस करणार आप्त सारे. देखोनी जग थुंकेल, मृत्यूचा पाश पडेल, उबग सर्वांना येईल तेव्हा अर्जुना. मला सर्व पिशाच म्हणतील, बालके ती घाबरतील, सर्वांना किळस वाटेल माझी अर्जुना. खोकल्याची उबळ येईल, त्रास शेजाऱ्यांना होईल, किती त्रास म्हातारा देईल म्हणतील सारे. ऐशा वार्धक्याच्या खुणा तरुणपणीच पाही त्यांना, मग विटून जाणे जीवना घडे तेथे. म्हणे वार्धक्य पहा येईल, हे तरुणपण बाजाईल, अहितच ते होईल आता माझे. म्हणून जाण्या आधी कान तो करी शास्त्र श्रवण, आणि करी तसे तीर्थाटन धडधाकटपणी. येण्या आधी आंधळेपण पहायचे ते घ्यावे पाहून, सुभाषितांचे करावे उच्चारण धडेपणी. पुढे हात निकामी होण, म्हणून आधीच करतसे दान, अशी भविष्याची जाण असे त्याला. ऐसी दुर्दशा होऊन वेडे होईल ते मन, म्हणून आत्मज्ञानाचे चिंतन आजची करी. चोर संपत्ती नेतील चोरून, म्हणून दान धर्म करण, आणि झाकाझाक करण विझण्यापूर्वी दिवा. तैसे वार्धक्य येऊन सर्व व्यर्थ होईन, ऐसा विचार करून सावध होई. चालता सायंकाळ होण,
वाटेवर जुना किल्ला लागण, मग तया उपेक्षून जाण, अकल्याण की तैसा वृद्धापकाळ येऊन, सर्व वायाच जाईन, मग शतायुषी हे होण व्यर्थ आहे. एकदा तिळाचे झाड झोडले आणि सर्व तीळ काढले, मग पुन्हा जरी ते झोडपले उपयोग नाही. म्हणून येण्या आधी भातार्पण, तयाने ब्रह्ममय होण, तेच आहे ज्ञान अर्जुना माझ्या. धडधाकट जोवर शरीर, तेव्हाच करून तयाचा वापर, तो होतसे पार भवचक्राच्या. मृत्यूच्या तडाख्यातून तो जात असे निघून, ब्रह्ममयता अनुभवून अंतरी अर्जुना. दुःख जयाचे कारणे आणि शोकाचे उपजणे, ते सोडून सावधपणे मुक्त होई. ज्या ज्या कर्मा कारण दोषांचं होई प्रकटन, ते ते सर्व सोडून देतसे तो. मनोभूमिकायसी असते जयाच्या मानसी, तयाची एकी ज्ञानासी झाली अर्जुना. आता आणिकही एक लक्षण ते अलौकिक, सांगेन मी ऐक अर्जुना आता. वाट सरू जसा धर्मशाळेत, आसक्ती नाही धरत, तैसा तो देहात आसक्त नाही. जशी झाडाची सावली रस्त्याने जाता लागली, तिच्याशी का आसक्ती ठेवली कोणी अर्जुना. जसं शरीराच्या सावलीनं आपल्या सोबत असणं, त्या सावलीशी का आसक्त होणं घडे कधी. मुले बाळे जी झाली आपुल्या पोटी जन्मली, तयांशीही कधी न वाटली आसक्ती तया. कुटुंबातही राहून घडे तयाच जगणं, पण अंतरीच अलिप्तपण जागे सदैव. जसा तो पिंजऱ्यात पोपट असे बंदिस्त, तसा तो शुद्ध वर्तनात राही सदा. ऐसी दारागृह पुत्री नाही जया मैत्री, तो जाणपा धात्री ज्ञानासी गा. जसे त्या समुद्राने उन्हाळा पावसाळा न भेद करणे, तैसे इष्ट अनिष्ट मानणे समयाने. जसे सूर्याच्या ठिकाणी नसे अंधाराची कहाणी, तैसे भेदाभेद तयामनी नसती कधी. ऐसे नभाच्या प्रमाणे समत्वमनी असणे, तेथे ज्ञानाचे नांदणे ओळख तू. आणि मी वाचून काही विश्व अन्य नाही, ऐसी अनुभूती तीही अंतरी त्याच्या. शरीर वाचा मनान तयाने विश्वी एक होण, तया एक मी वाचून न दिसे काही. ऐसे तयाचे अंतःकरण मजसी एक रूप होण, मग आम्ही दोघे जण भिन्न नाही. करणे पतीशी मिलन, पतिव्रते अवघडन वाटण,
तैसे मजसी एक रूप होण तयाने अर्जुना समुद्रासी त्या मिळता गंगा अनुभवते एकता तैसे मीच होऊन जाता द्वैत नाही सूर्य असता असणे आणि सूर्य जाता जाणे हे किरणांचे जैसे वागणे तैसे अर्जुना वाऱ्याच्या त्या कारण लाटांचं घडे भासण परिते पाण्याचंच असणं तस अर्जुना जो अनन्य या परी मी होऊन मजसीवरी तोची तो अवधारी ज्ञान पैगा तीर्थस्थानी तपोवनात आवडे रहाणे एकांतात डोंगराच्या त्या गुहेत राही सदा पर्वताच्या त्या कुशीत राही जलाशयाच्या परिसरात रहाणे ते शहरात न आवडे तयाची एकांतावर प्रीती गर्दीन आवडे तयाती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे का सुमती ज्ञानाची सर्वती सांगतो तुझला तरी परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे तो ती जाणतसे ज्ञाना कारणे त्या एका वाचून जी भवस्वर्गादी ज्ञान त्या सर्वा तो अज्ञान माने अर्जुना स्वर्गा जाणे सोडण ऐहिक सुख टाळण केवळ असे आत्मज्ञान लक्ष त्याचे वाटेने जात असण चौरस्ता तो भेटण मग योग्य मार्ग निवडण जाणतसे तो सोडून मन बुद्धी इंद्रियांना एकी करतसे तो ज्ञाना संपवून ऐसे अज्ञाना तो अमर होई सत्य केवळ आत्मज्ञान बाकी सर्व अज्ञान ऐसा निश्चय असण अंतरी त्याच्या ऐसा निश्चय करून मिळवितो आत्मज्ञान स्थिर असे ध्रुवा समान मन त्याचे तयाच्या ठाई ज्ञान सुकते बोलण तो आणि ज्ञान भिन्न नाही मन स्थिर होता प्रकटणे प्रयत्न करता न पावणे ऐशा अलौकिक ज्ञाने एकी त्याची जाणून तत्वज्ञान निर्मळ फळे एक जे फळ त्या ज्ञानासी सरळ मिठी त्याची एरवी बोधा आले निज्ञाने जर ज्ञेय न दिसेची मने मग ज्ञान लाभ मने झाला नाही आंधळ्या हाती दिवा घेऊन काय करावा तैसा ज्ञान आग्रह आघावा वाया जाई त्या शास्त्राचे कारणे जर न होई ज्ञानाचे प्रकटणे ते तर मग अज्ञान असणे जाण अर्जुना जे जे दृष्टीस दिसावे ते परमात्म स्वरूप असावे ऐसे मनते भावे शुद्ध अर्जुना जे जे येती अनुभव ते सारेच बादेव ऐसा विश्वात्मक भाव मनी त्याच्या अनंत ज्ञाना कारण बुद्धी ही अनंत होण
ते ज्ञान शब्दान न सांगता येते. ज्ञानाच्या कारण विश्वची ब्रह्म होण, तेथेची आहे ज्ञान समज तू अर्जुना. तोची होतसे ज्ञान यात विस्मय तो कवण. सूर्यासी सूर्य म्हणण नवल नाही. मग श्रोती येते म्हणे थांबो हे अति बोलणे. सरळ ग्रंथार्थ तो सांगणे घडो आता. खूप झाला ज्ञान विस्तार तुझ्या वक्तृत्वाचा पाहुणचार. शब्दांना घाल आवर तुझ्या आता. शब्दी नसावी लांबण या रहस्याची तुला जाण. तरी आम्हा देऊन आमंत्रण फसवतोस का. बोलवून पंगतीला बसवणे निसुगरणीने अन्न घेऊन पळणे. ते का आदर सत्कार करणे आहे कधी. सर्व गुण संपन्न असते पण नाही दूध काढू देते. ती गाय का कुणी पोसते कधी. ज्ञान नसल्या कारण दुसरे भलतेच करती निरूपण. पण तुझे हे व्याख्यान सुंदर आहे. मनी ज्ञान लालसा असे त्यासाठी करी योगादि सायासे. तयासाठीच बा असे निरूपण तुझे. लागता अमृताची झडी ती सर्वांना आवडी. कुणी का पळ काढी बरसता अमृत. पौर्णिमा जी बहरली जरी कित्येक युगे राहिली. तरी का कंटाळली चकोर कधी. तैसे हे ज्ञानाचे बोलणे तेही तक्या रसाळपणे. मग पुरे का कोणी म्हणे सांग तू. आला पाहुणा भाग्यवान आणि वाढणारी सुगरण. मग जास्त जेवणे जेवण आपोआप. तैसाच प्रसंग जाहला ज्ञानाची आवड आम्हाला. आणि तू भेटला निरूपणाला आज येथे. ऐसा तू भेटण नि आमचे अवधान वाढण. तूच आहे ज्ञान ज्ञान देवा. तरी आता ज्ञान देवा प्रकटवून प्रज्ञेचा ठेवा. ब्रह्ममयतेच्या त्या गावा न्यावे आम्हा. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे. माझेही असे ऐसे मनोगत. आज्ञा तुमची ऐकून तसाच मी वागेन. न वाढवता लांबण बोलेन मी. ऐसी स्पष्टती करून 18 ज्ञान लक्षण सांगितली भगवंतान अर्जुनाला तेथे. ते बा ज्ञानी जन कशाला म्हणतात ज्ञान. तयाचे ते निरूपण केले मी. जैसे ठेवूनी करतळा पाहणे तो आवळा. तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझ. आता जया म्हणतात अज्ञान तेही सांगतो स्पष्ट करून. लक्ष ते देऊन ऐक अर्जुना. झाले असता ज्ञान आपोआप उमजते अज्ञान. अंतरी होणे ज्ञान सूत्र आहे.
जसा दिवस तो सरता रात्रीचीच उरते सत्त, तेथे तिसऱ्याची वार्ता आहे कोठे. तैसे ज्ञान जेथे नाही ते अज्ञानची पाही, तरी सांगतो काही काही अज्ञान लक्षणे. कीर्तीसाठी जगणं मानाची इच्छा असणं, आदर सत्कारात मानणं संतोष त्याने. मानपानाच्या पदावरून न आवडे तया उतरणं, तया ठाई अज्ञान जाण अर्जुना. स्वतःची ती कीर्ती ते स्वयेची सांगती, अनिती समानती नीती अज्ञानी अर्जुना. करून ज्ञानाची जाहिरात सुकृताचा डांगोरा पिटतात, सर्व कर्म ते करतात स्वार्थासाठी. ज्ञानाचे सोंग घेऊन सामान्य जना फसवण, तो अज्ञानाची खाण जाण अर्जुना. वणवा पसरता वनी स्थावर जंगम जाती जळुनी, तैसे यांचे पासूनी दुःख सर्वा. तयाचे ते बोलणे जसे पहारीने टोचणे, विषाहूनही घातक असणे हेतू त्यांचे. तया ते बहु अज्ञान तो अज्ञानाची खाण, हिंसेसी प्रमुख स्थान जीवनी त्याच्या. जसे भात्याचे ते असणे फुगणे आणि अकुंचणे, तसा हर्ष आणि खेदाने बाधित तो. धूळ त्या सोसाट्याच्या वाऱ्यात जशी आकाशी असे उडत, तैसा असे तो फुगत ऐकता स्तुती. निंदा ती ऐकून कपाळ घेत असे बडवून, तया ठाई तू अज्ञान जाण अर्जुना. मान अपमाना कारण जर घडे सुख दुःखाच अनुभवण, तेथे अज्ञानाच असण नक्की अर्जुना. जो आतल्या गाठीचा असतो तो वरवर दयाळू वाटतो, पण अंतरंगी असतो दुष्ट अर्जुना. जसे पारध्याचे चारा घालणे तसे याचे चांगले वागणे, ढोंग करून फसवणे स्वभाव यांचा. गार सोन्याने गुंडाळली कानिंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया. अज्ञान तयाची ठाई ठेविले असे पाही, या बोला काही नाही उपवाद. कंटाळे तो गुरुकुळाला टाळतसे गुरु भक्तीला, विद्या घेऊन माजला दुष्ट जैसा. तयाचे नाव घेणे ते वाचा मलिन होणे, परंतु ते उच्चारणे घडले येथे. प्रायश्चित्ता कारण आता गुरु भक्तीचं नाव घेईन, मग वाचेचे मलिनपण जाईल आता. गुरुद्रोहाच्या नामोच्चाराने घडले जे पापाचे घडणे, ते निस्तारून जाणे स्मरता गुरुभक्ती. गुरुभक्तीसी स्मरता संपून जाते मलिनता. अजून तू ऐकाता अज्ञान चिन्हे, अंगी कर्मे ढिला जो मने विकल्पे बुडला. रानातील
फुलकाट्यांनी भरला आड जैसा. रानातल्या त्या आडात आत हाडेच असतात आणि काटे कुटे असतात. वरती अर्जुना जसा भुकेला कुत्रा तो उघडे झाकले न समजतो, तसा लोभासाठी होतो दुष्ट हा. जसे त्या कुत्र्याच्या ठाई नीती अनीती नाही, तैसे तो व्यभिचारातही रममाण होतो. कर्तव्य ते चुके की नित्य नैमित्तिक हुके, तरी काहीच न दुःखे मना माझी. नसे लाज पापाचाराची, नाही चाडती पुण्याची. चित्तात खळबळ संशयाची सदैव त्याच्या. तेथच अर्जुना जाण वसतसे ते अज्ञान, असे केवळ बाधन लक्ष त्याचे. मुंगीच्या त्या धक्क्याने गवताची बीजे गळणे, तसे किंचित त्या स्वार्थाने चळतसे तो. पाय पडता क्षणी डबके जाते ढवळूनी, तैसे भयभीत सदैव चिंतेनी मन त्याचे. इच्छांच्या त्या पुरात तो वाहून असे जात, दुधी भोपळा जसा पुरात वाहून जाई. वावटळीच्या कारणी धुळीने आकाशी उडणे, तसे दुःखाच्या वार्तेने कंपित तो. त्या वादळाच्या प्रमाणे तयाने स्थिरते नसणे, क्षेत्री तीर्थी जाणे नावडे तया. जसा माजलेला सरडा वाऱ्या करी शेंडा बुडा, तैसा हा गधडा फिरे निष्फळ. वाजसा बिनबुडाचा रांजण, पडला तरच स्थिर रहाण, अन्यथा सदैव भ्रमण पाया त्याच्या. तयाच्या ठाई अखंड अज्ञान असे उदंड, चंचलतेत तो भावंड मर्कटाचे पहा. आणि पैगा धनुर्धरा जयाची या अंतरा, नसे संयमाचा वारा किंचित तेथे. ओढ्यास येता लोंढा तुटे जसा वाळूचा वरंडा, तैसा अपकीर्तीच्या तोंडा बिहेना जरा. व्रत ते मोडणे स्वधर्म तो सोडणे, यमनियम तोडणे स्वभाव त्याचा. नाही पापाचा कंटाळा नेणे पुण्याचा जिव्हाळा, लाजेच्या त्या मुळा उपटले जाने. कुळ परंपरा न जुमाने वेदाज्ञेसी ठोकरणे, चांगले वाईट न जाणे मन त्याचे. पोळ जैसा मोकाट वारा जैसा अफाट, फुटलेल्या धरणाचा थाट तया ठाई. आंधळा हत्ती कावरला डोंगर जैसा पेटला, तसा विषयात भरकटला सदैव हा. उकिरड्यावर कायन पडे मोकाट ढोर कोणा सापडे, तसे चित्तयाचे बापुडे बेफाम अर्जुना. अन्नछत्राचे ठिकाण वेशेचे ते स्थान, आणि वाण्याचे दुकान फुले जैसे. तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण, जाण तू अज्ञान भरले आहे. आणि विषयाची गोडी मेला तरी न सोडी, आणि धन तो जोडी
स्वप्नातही अखंड भोगते आवडण सकाम साधनांचे व्यसन विरक्तांचे मुख पाहून स्नान करी विषयाला कंटाळतो पण हा सावधान होतो सडलेल्या हातानी अन्न खातो महारोगी जसे त्या गाढवीने लाथ मारून नाकाडे फोडणे तरी गाढवा मागे सरणे ठाऊक नाही तैसे विषय तया आवडती त्यासाठी आगीत उडी घालती ऐसी भोगाची ती आवडतया छाती फुटेपर्यंत हरिण असे धावत मृगजळा असे समजत पाणी जैसे जन्मल्यापासून मरेपर्यंत विषयांना नसे तो कंटाळत उलट प्रेमाने असे कवटाळत भोगांना तो पहिल्यांदा त्या बाळदशे आई बापाचे मनी पिसे मग स्त्री देहासे भुलतसे तो स्त्री भोगते संपदा म्हातारपण ते येता पुत्र नातवांसी ममता उपजते तेथे आंधळे पिल्लू जैसे मुरकुंडी मारून राहतसे तसा तोन कंटाळतसे विषया कधी जाणतयाच्या ठाई अज्ञानास सीमा नाही आता अजून काही सांगतो चिन्हे तो देहास मी मानी ऐसे अज्ञान तयाच्या मनी कर्मे मग स्वार्थ धरूनी अखंड करी आणि उडे का पुरे जे जे काही आचरे तयाचे नि अहंकारे हुगून जाई डोईवर प्रतिमा ठेवणे मग भगताचे ते घुमणे तसा चाले माजलेपणे हा विद्येस्तव स्वतःच श्रेष्ठ मानून म्हणे माझ्याच घरी संपत्ती धन माझ्या जैसे आचरण कोठे आहे माझ्याहून थोर नाही कोणी मीच एकटा ज्ञानी ऐसा गर्व त्याच्या मनी भरला असे जसे त्या व्याधीत पक्वान नसती चालत तसे त्यास नाही सहन होत कोणाचे भले दाखवी तो अवगुण वाईट त्याचे आचरण सर्वांना त्रास देण आवडे तया पाणी उडवता तडतडतो वारा घालता विझतो पण घरदारा जाणतो अग्नी जैसा कर्म थोडेसेच करी पण जाहिरात ती भारी अहंभाव त्याच्या उरी भरला असे दूध घेता तापात विष असे ते बनत सर्पाठाई विष जस उपजत पाजता दूध तसा गुणी पण मत्सरी जाणकार पण अहंकारी तपाचा ताठा भारी मनी त्याच्या शूद्र राज्यावर बसला अजगराने प्राणी गिळला तसा गर्वाने फुगलेला सदैव हा लाटणे जसे न लवे धोंडा कधी न द्रवे मांत्रिकासी त्या नागवे फुरसे जैसे किंबहुना त्या तेथे अज्ञान असे वाढते हेच सांगतसे ते तुझला अर्जुना विसरून आत्मतत्वास सत्यमाने देह मनास
जे आहे काळाचा घास अर्जुना माझ्या. कृतघ्नावर उपकार करणे, चोरा व्यवहार संपवणे, कोडग्याचे कान उपटणे, व्यर्थ जैसे. कान शेपूट कापून हाकलले, तरी कुत्रे घरात घुसले, अजून रक्तहीनसे वाळले जखमेच्या त्याच्या. बेडूक सापाने अर्धा गिळला, तरी धरो पाही मक्षिकेला, विसरून त्या मरणाला स्वतःच्या अर्जुना. तैसे नऊही द्वारे स्त्रवती, देहा आली मरणगती, तरी मृत्यूचे भान चित्ती नाही त्याच्या. आईच्या त्या गर्भाशयात आणि विष्ठेच्या उष्णतेत अर्जुना 9 मास पर्यंत उकडला जो. ऐसी गर्भाची ती व्यथा नशिबी आली जन्मता, ते काहीच बा सर्वथा न स्मरे तया. मलमूत्राच्या चिखलात जीव असे जो लोळत, तया पाहून नाही कंटाळत. हा कधी मागचा जन्म गेला आणि आताचा नवा आला, हे कधीच बा तयाला भान नाही. जन्मते घेणं आणि देहभाव आवडणं, म्हणून मृत्यूची ती आठवण तया नाही. जीव भावात तो गुंतला, इंद्रिया माझी रमला, मग आठवण मृत्यूची तयाला येत नाही. डबक्यात त्या माशा, डबके आटण्याची असे आशा, म्हणून अथांग सागरा जैसा डोहा मुके. गाण्याला त्या भुलून हरणाला पारधीन दिसण, जसं माशाने उंडी गिळण न पाहता गळ. दिव्याची ज्योती पाहून ती आगवा मला जाळीन, त्याची जशी ती जाण नाही पतंगा. घर जळत असून मूर्खाने झोपून राहण, ते विषात अन्न शिजवण तैसे अर्जुना. देहाचे रूप घेऊन मृत्यूनेच देह होण, इंद्रिय सुखा कारण नेणे तो. शरीरास त्या जपणे रात्रंदिवस त्याने, देहा विषय सुखा कारणे सत्य मानी. वेशेच्या नादी लागून जैसा घडे नागवण, तैसे या देहा कारण नागवे हा. शत्रूशी मैत्री करणे, तेच बा प्राण जाणे, रांगोळीस स्नान घालणे नाश तिचा. रोगाच्या त्या कारणी शरीर ते जाड होणे, तैसा हा देह भावाने फसवला गेला. सुळासी देता आलिंगन, आयतेच येते मरण, तसा देहाच्या ओढीन मरतसे हा. देह जसा जसा वाढतो, तसा भोगाचा सुकाळ होतो, आणि आपोआप तो फसतो देहा माझी. इंद्रिय भोगा कारणी मरणाने जवळ येणे, अर्जुना जसे मीठ पाण्याने धुतले जाते, ऐसे जीवन जातसे संपून, निजवळ येतसे मरण, पण तयाचे ते स्मरण नाही त्याला. देहची असे मरण
नाही याचे त्याला भान, मन इंद्रिया कारण नागवला जो. तो अज्ञान देशीचा सम्राट, नाही भिन्नता या मतात. जो असा देह मनात अडकला असे, जीव भावाच्या कारण न दिसे तया मरण. जशी वृद्धत्वाची नसे आठवण, तारुण्यात अर्जुना. जसा कड्यावरून लोटला गाडा, कि शिखरावरून सुटला धोंडा. तसा तो न देखे पुढा, वार्धक्य आहे. ओढाळ नाल्या आले पाणी, टोणग्यांची लागली झुंजणी. ऐसे तारुण्या लागुनी बेहोश हा. पुष्टी कमी होते, कांती ती जाऊ लागते. आणि मस्तक पहा थरथरते अर्जुना माझ्या. केस जाती पिकून आणि हालते ती मान. पण मायेचा पसारा मांडून बसतोच हा. वस्तुरावर आदळेपर्यंत आंधळ्या नसे ते समजत. जसा आनंद डोळ्यावरील गुंगीत वाटे आळशा. आजच्या त्या तारुण्यात जया वृद्धत्व नाही दिसत. तोच बा अज्ञान मूर्तिमंत आहे अर्जुना. जेधवा म्हातारा कुबडा भेटतो, तयासी नाव तो ठेवतो. पण विसरून तो जातो स्वतःच्या मरणा. जरी त्या म्हातारपणात मरणाची लक्षणे दिसतात, पण नसे तारुण्याचा भ्रम जात याचा अर्जुना. तो असे अज्ञानाचे घर, सत्य असे हे उत्तर. ऐक काही अजून थोर लक्षणे त्याची. जर वाघाच्या रानात चरून सुदैवाने पोळ परतला बचावून, मग तयाच ते पुन्हा जाण निश्चित अर्जुना. जसा सर्पाच्या बिळातून ठेवा काढून आणण, आणि साप नाही समजण बिळात अर्जुना. ऐसे अनुभव येता मनी प्रकटते भ्रमता. मग मरणाची ती सत्ता तो मानीच ना. वैरी आहे झोपला, पक्षी गाफील जो राहिला. मग तो आपोआप संपला पिल्लांसह. असता आहार निद्रा व्यवस्थित, रोग नाही होत तोपर्यंत. असतो तो निश्चिंत रोगाविषयी. आणि स्त्री पुत्रादिकांमेळे संपत्ती जवजव फळे. मग अधिकच तयाचे डोळे आंधळे होती. पुढे वियोग तो घडेल आणि विपत्ती ती येईल. हे दुःख पुढील दिसेना तया. आणि माझ्या ग पांडवा अज्ञानी तोची जाणावा. जो इंद्रिया अवाचा संवा विषय देई. तारुण्याच्या आवेशात निसंपत्तीच्या जोशात. वागू नये तसे वागत भरकटे तो. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी. नको तो विचार करी मन त्याचे. जेथे शिरू नये तेथे शिरतो. जे मागू नये ते मागतो. स्पर्श करू नये ते शिवतो मुद्दाम तो. जाऊ नये तेथे जातो. न पहावे ते पाहतो.
न खावे ते खातो उद्दामपणे, न करावा तो संग करतो, आचरू नये ते आचरतो, लागू नये तेथे लागतो अज्ञानपणे. न ऐकावे ते ऐकतो, न बोलावे ते बोलतो, पण आचरणातील दोष तो जाणत नाही. तयासी जे रुचते तया कर्तव्य नाव देऊन ते, तो अगदीच भलते सलते करून टाके. परिपाप मज होईल का नरक यातना येतील, हे काहीच पुढील देखेना तो. तयाचे कारणे अज्ञान जगी दाटणे, मग खडे दोन हात करणे ज्ञान्याशी. परी असो ते ऐक अज्ञान चिन्हे आणिक, मग ज्ञान ते सम्यक होईल तुझला. ऐसे तयाचे मन विषयातच राही गुंतून, जशी परागाच्या वासान गुंते भ्रमरी. साखरेच्या त्या राशी बैसली न उठे माशी, तैसे चित्त तयाचे स्त्रियांशी गुंतले असे. बेडकी जशी पाण्यात राहते, निचिलट शेंबडात अडकते, दलदलीत ऋतून बसते ढोर जैसे. घरातून ते निघणे नाही जीवे मने प्राणी, जसे सापाचे ते राहणे माळ जमिनीत. पतीच्या त्या कंठा भोवती स्त्री घालून बसते मिठी, तैसी तो आपली खोपटी सोडीच ना. मधाच्या त्या आशेने मधमाशांनी श्रम करणे, तैसे तयाने कष्ट करणे घरासाठी. म्हातारपणी जे होते पुत्ररत्न ते एकुलते, मग ते आई बापा आवडते जीवापाड. तैसे पहा पार्था स्त्रीविषयी तया आस्था, घरपुत्रा वाचून सर्वथा जाणेना काही. देहात त्या अडकून आहे मी कोण, याची नाही जाण तयाला अर्जुना. महापुरुषाचे चित्त जालिया ब्रह्मगत, ठाके व्यवहार जात जया परी. स्त्रीच्या त्या ठिकाणी तयाने सर्वस्व अर्पणे, लाज शरम न वाटणे तया कधी. चित्तात आराधना स्त्रीची, तिच्या मर्जीवर तोनाची, गोष्ट जैसी माकडाची गारुड्याच्या. स्वतःस तो शिणवतो, मित्रांची मने मोडतो, पण कवडी कवडी जमवतो स्त्रीसाठीच. दान पुण्य सोडून नातेवाईका फसवून, स्त्रीची मर्जी राखण तयाने सदा. पूजा अर्चा सोडतो, सद्गुरुसी फसवतो, माय बापासी छळतो स्त्रीसाठी. स्त्रीच्या भोगांसाठी जमवी धन संपत्ती, कमवी नाव आणि कीर्ती तियेचे साठी. भक्तीच्या त्या कारणे कुलदैवतेस भजणे, तैसे एकाग्र चित्ताने भजे स्त्रीला. जे जे वाटे चांगले ते स्त्रीसाठी आणले, इतरांना त्या टाळले सदैव पहा. हिला जर दुःख होईल, तिला जर वाईट वाटेल, मग जगबुडीच होईल वाटे तया.
नायट्याच धास्तीन चांदीचा नागवाहन, तैसी स्त्रीची इच्छा पुरवण स्वभाव त्याचा. किंबहुना धनंजया स्त्रीच सर्वस्व वाटे तया, नीतीला संतती झालिया हर्षे बहु. आणि कही जे समस्त तियेचे असती आप्त, तयाना असे तो जपत जीवा पाड. तो अज्ञानाचे मूळ अज्ञान त्याचे बळ, ऐसा असे तो केवळ अज्ञान रूप. जसे खवळलेल्या सागरात असे ती आंदोळीत, लाटांच्या त्या येर झारीत नाव जैसी. वस्तू मनासारखी होता प्राप्त, आनंद नमावे गगनात, आणि बुडतसे दुःखात हिरमोड होता. ऐसे जयाचे चित्ती आसक्ती द्वेषाची वस्ती, तोच आहे महामती अज्ञान गा. भक्ती ती करण फळाची आशा ठेवून, संपत्तीच्या हेतून वैराग्य धरी. व्याभिचाराच्या हेतून नवऱ्याची मनधरणी करण, तैसे वर करणी शुद्ध वर्तन तयाचे अर्जुना. तैसे तयाचे भजन विषय सुखाच्या लोभान, मनी हेतू धरून करे भक्ती. करून ते भजन जर आशा झाली नाही पूर्ण, मग टवाळते म्हणण तयाने भक्तीला. जस त्या कुणब्यान नवी जमीन लागवडी खाली आणण, तसे नवे देव मांडून हा लोभ धरी. गुरुचा थाटमाट पाहून तयान मंत्र दीक्षा घेण, नावडे गुरु थाटा वाचून तयाला अर्जुना. सजीवान प्रती तो निष्ठुर, पाषाण मूर्तीत दाखवी आदर. स्वार्था ठाई पहा स्थिर बुद्धी त्याची. माझी मूर्ती ती करून कोपऱ्यात घरात बसवून, घेण्या इतर देवांचे दर्शन फिरे तीर्थी. नित्य माझे पूजन कार्यात कुलदेवतेचे भजन, आणि असता विशेष सण पूजितरा. माझे अधिष्ठान धरी इतरांचे व्रत करी, पितृकार्य अवसरी पितरांचा होय. एकादशीच्या त्या दिवशी जितका मान आम्हासी, तितकाच नागासी पंचमीला. चतुर्थी नेटकी पाहे आणि गणेशाचाची होये, चौदस येता म्हणे माये तुझाच वो दुर्गे. नवमीला पूजा मांडून करतसे तो अधिष्ठान, रविवारी खिचडी वाटण भैरवाची त्याने. सोमवार असता आले लिंगासी बेल घाले, ऐसे नाना देव पूजिले त्या एकाने पहा. ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी, राबता तो वेश्या अर्जुना. तैसे जो भक्त सैरा वैरा असे धावत, जाण अज्ञानाचा मूर्त अवतार तो. पाहून एकांत ते स्थान क्षेत्र तीर्थ तपोवन, जात असे तो विटून अंतरा माझी. गर्दीचे तया सुख कर्मकांडाचे कौतुक, आवडतया लौकिक विषयांची अर्जुना.
आत्मानुभूती होये ऐसी जी विद्या आहे, त्या विद्येला तो पाहे उपहासाने अर्जुना. उपनिषदे न तया जसे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. आत्मतत्वावर विश्वास नाहीच बा तयास, स्वार्थाने आंधळी खास बुद्धी त्याची. कर्मकांड तो जाणी मुखोद्गत तया पुराणी, ज्योतिषातही पारंगत असणे तयाने अर्जुना. शिल्पकलेत तो निपुण, स्वयंपाकातही प्रवीण, वेदमंत्राचे उच्चारण पाठ तया. गती तेथे कामशास्त्राची, माहिती सर्व भारताची, असे ती पुराणाची आवड तया. नीतिशास्त्र ते अवगत, वैद्यकही असे ज्ञात, कोणी न करू शके काव्य नाटकात स्पर्धा त्याची. स्मृतीची चर्चा करतो, इंद्रजाल विद्या जाणतो, आणि वैदिक शब्दकोश असतो चाकर त्याचा. पै व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा, परी आत्मज्ञानी गधडा जन्मांधतो. एका आत्मतत्वा वाचून अवघ्यांची तया जाण, मुलांचं मूळ नक्षत्री जन्मण ते ज्ञान तैसे. जसे मोराच्या त्या पिसाऱ्यात असंख्य डोळे असतात, पण ते पाहू न शकतात ऐसे अर्जुना. जर संजीवनी मूळ होता प्राप्त, आपले काम असे भागत, इतर वनस्पती मग तोडण्यात अर्थ नाही. मेल्यावर कुंडली पाहणे, मृतास अलंकार घालणे, ते तर वरात काढणे वधूवरा वीण. तैसे सर्व शास्त्रांचे ज्ञान आघवेची अप्रमाण, एका आत्मज्ञाना वीण निरर्थक सारे. ज्याला बोध नाही स्वतःचा, अर्जुना तो बिनकामाचा, केवळ त्या पुस्तकी ज्ञानाचा उपयोग नाही. आत्मज्ञान ते नसता, असते अज्ञानाचीच सत्ता. अज्ञानात दुःख भय भ्रमता ठेवली असे. अज्ञानी जे जे बोले, ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा. अंतरी असल्याने अज्ञान, तया बोधन होण, मग अज्ञानातच जगण घडे तेथे. अलीकडच्या काठापर्यंत न पोहचता, आधीच फिरला माघवता, तया पैल तीराची वार्ता समजेल का. घराच्या त्या दरवाजात जो मस्तक असे पुरत, त्याला असे का काही दिसत अर्जुना माझ्या. जया नसे आत्मज्ञान, तयाने अज्ञानातच राहण, अज्ञान्याचे दुःख हरण शक्य नाही. ऐसा तो अज्ञानी जो ज्ञान तत्व न जाणी, दुःख तयाच्या जीवनी सर्व काळ. गर्भिणीने करता जेवण, गर्भाचेही पोट भरण, हे घडे जसे ओघान तसे अर्जुना. आंधळ्यासी देणे आमंत्रण, तयाने दुजा सोबत येण, तसेच हे घडण आपोआप.
या आधीच अर्जुना मी सांगितले ज्ञान चिन्हांना ऐकलेस त्या सर्वांना आधीच तू ती 18 ज्ञान लक्षणे तयाना उलटते करणे मग अज्ञान लक्षणे होतात ती मागील एका अध्यायात हे सर्व सांगितलं होत गोष्ट तयाचीच होतो करत अर्जुना मी दुधात पाणी घालून दूध ते वाढवण तसेच माझे कथन जाहले हे अर्थ तो न सोडता मी बडबडलो तत्वतः म्हणून लांबणती सर्वथा प्रकटली येथे तेव्हा म्हणाले श्रोते जन तुझ्या मनी आहे ज्ञान म्हणून अर्थाच लांब होण घडलं येथे भगवान श्री कृष्णानं जे ठेवलं होत झाकून ते उघड करून सांगितले तू देवाचेच मनोगत स्पष्ट करून आहेस सांगत म्हणून आहे आम्हा समजत ज्ञान येथे जास्तीचे नाम्ही बोलो मनी खुश आहे झालो श्रवण नौकेत बैसलो आम्ही तुझ्या आता बासत्वरी जे बोलला तो श्री हरी ते आम्हासी कथन करी वेगे पहा ते वाक्य ऐकून म्हटलं मग ज्ञान देवान भगवंताच ते म्हणणं ऐका आताच तू पांडवा ऐकलास चिन्ह समूह आघवा तोची तू जाणावा अज्ञान म्हणून अज्ञान ते टाकून कर प्राप्त तू ज्ञान मग तुझे ते कल्याण होईल अर्जुना प्राप्त होता जे ज्ञान घडे ज्ञेयाच प्रकटन ते ऐकण्याची इच्छा उत्पन्न जाहली अर्जुना तयाचा भाव पाहून मग म्हणाला भगवान ज्ञेय सांगतो समजावून तुझला आता ब्रह्मासी ज्ञेय म्हणणे ते येण्याची कारणे त्या ज्ञान स्वरूपानेच जाणणे होतसे तया आणि जाणल्यावर ते काहीच न करणे जेथे जाणीव आणि जाणते भिन्न नाही ते जाहले असता ज्ञान संसार जातो सुटून मग आत्मतत्वी एकत्व पावण घडे तेथे ते ज्ञेय गायसे आदिजया नसे परब्रह्मा पैसे नाम जया जे नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी ते माया रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती मग तयाची उपस्थिती मानावी कैसी आणि नाही जर म्हणणे मग कैसे विश्वाचे स्फुरणे कोणाच्या त्या कारणे प्रकटे विश्व म्हणून आहे नाही ही बोली पहामुकीच ती झाली विचारांचीच ती मोडली वाट जेथे
जसे मणके घडा घागर तो मातीचाच प्रकार, तैसे सर्व चराचर ब्रह्मची अर्जुना. येथे जे काही घडते ते अर्जुना ब्रह्मची असते. येथे ब्रह्मा विना न होते क्रिया काही. याचेच त्या कारणे ब्रह्मासी विश्वबाहू म्हणणे. जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ता हि ठाया. एकेकाळी धनंजया आले म्हणोनी जया विश्वांघ्री नाम. जसं त्या सूर्यान सर्वांगाने पहाण, तैसे अनंत जाणीव जे ज्ञान स्वरूप तुझे. म्हणून त्या वेदान केलं तुझं वर्णन. विश्वत चक्षु भगवान नाम तुझे. सर्व विश्व होऊन तुझं बा नांदण. म्हणून विश्वमूर्धा नावान ओळखती तुला. मूर्ती आणि मुख अग्निठाई एक, तैसे बा वैश्विक स्वरूप तुझे. या कारणेच पार्था विश्वतोमुख ही वंदता. श्रुतीची ती कथा तैसी आहे. वस्तू आणि गगन जैसे असती संलग्न, तैसे शब्द आणि कान भिन्न नाही. म्हणोनी आम्ही तया ते सर्वत्र म्हणो ऐकते. जे असे सर्वाते व्यापून गा. अशा सर्व नावान वेद करती वर्णन. ते दाखविण्या व्यापकपण ईश्वराचे गा. शरीर इंद्रिया वाचून तयाच स्वरूप असण. म्हणून शून्यतया म्हणण न वाटे योग्य. लाटा लाटेसी सागरात असती त्या गिळत, पण गिळलेले आणि गिळणाऱ्यात भेद नाही. सर्वा ठाई जे एक, तेथे कैसे व्याप्य आणि व्यापक. पण सोयीसाठी अनेक म्हणावे लागे. जैसे दाखवण्या शून्य एक बिंदू तो काढण, तैसे अद्वैत ते सांगण शब्दा माझी. नाही तर काय होईल गुरु शिष्य संप्रदाय लोपेल. ज्ञान परंपरा संपेल अर्जुना माझ्या. म्हणून अद्वैताच वर्णन द्वैतात केले वेदान. केले पहा निरूपण शब्दा माझी. येथे जे काही अनुभवा येते ते सर्व ब्रह्म असते. तयाचे वर्णन ते ऐक आता. ब्रह्म भासते कैसे अवकाशी आकाश जैसे. वस्त्राचे रूप घेऊन जैसे राहती तंतू. उदक होऊन उदकात जसे रसतत्व असे राहत. वा प्रकाश तत्व जसे दीपात राहते अर्जुना. कापूर होऊन कापरात जसे गंध तत्व असे राहत. कर्म जसे शरीरात शरीर होई. जैसे सोनेच बनते अलंकार, तैसे ब्रह्मच होतसे जगदाकार. ब्रह्म आणि चराचर भिन्न नाही.
ब्रह्म जोपर्यंत ब्रह्मस्वरूपात त्यास ब्रह्मच म्हणतात, परंतु बनता ते जगत चराचर म्हणती. जसे लोखंड धरता अग्नीत लोखंड असे तपत, पण लोखंड नाही होत अग्नी कधी. घटाच्या त्या ठिकाणी आकाश वाटे घटावानी, आणि मठी ते चौकोनी भासते अर्जुना. वेटोळावा चौरस आकार नसे आकाश खरोखर, तसे ब्रह्मच होतसे विकार पण विकारी नोहे. पंचभूते इंद्रिय आणि मन सत्वादिते त्रिगुण, ते ब्रह्मची तू जाण अर्जुना माझ्या. गोडी जशी गुळात असते ती वसत, तैसे ब्रह्म चराचरात वसते अर्जुना. जैसे दुधाच्या त्या स्वरूपात तूपही असे नांदत, पण दूध ते तूप नसत, तैसे अर्जुना. विकारांच्या कारणे न घडे ब्रह्मा ठाई विकारणे, जैसे सोने अलंकार बनणे न विकारता अर्जुना. मन इंद्रिया पलीकडे जाता अनुभवा येते ब्रह्मसत्ता, मन इंद्रियात असता ज्ञान नाही. नाम रूप संबंध गुण आकार क्रिया भेद, हे सर्व प्रवाद ब्रह्मा नाही. ब्रह्मा ठाई नसती गुण, परिब्रह्मा कारणेच भासमान. गुण आकाराच प्रकटन ब्रह्मी अर्जुना. गुण आकाराच्या कारणे ब्रह्मा ठाई न घडे विकारणे, परिभ्रांताने तैसे मानणे भ्रांती अर्जुना. आकाशाने ढगा धारण करणे तैसे ते विकारणे, जसे प्रतिबिंबाचे असणे आरशा ठाई. सूर्यबिंब जैसे पाण्यात वा मृगजळ जैसे किरणात, तैसे सृष्टी त्या